नमस्कार नागपूरकर, मी प्रीतम शंभरकर, प्रभाग क्रमांक 34 दक्षिण नागपूर। आज दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी रविवार आपण इथे एक आंदोलन केलं होतं संयुक्त उत्सव समितीच्या माध्यमातून। ते आंदोलन संपलं कारण यांच्या निषेधार्थ। तर आज हे जे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या म्युलरचं लोकार्पण सोहळा जो इथे झालेला होता, आपण बघू शकता यांच्या शुभस्थे मिस्टर माननीय श्री दयाशंकरजी तिवारी, महापौर महानगरपालिका नागपूर, आणि माननीय श्री मोहनजी मते, आमदार दक्षिण नागपूर, व नगरसेविका ज्या होत्या माजी नगरसेविका प्रभाग क्रमांक 34च्या माननीय सौ मंगला शशांक खेकरे मॅडम। तर आपण इथे बघू शकता सार्वजनिक बांधकाम विभाग। तर हे जे स्मारक इथे बनलेलं आहे छत्रपती संभाजी महाराज यांचं, तर या स्मारकाची देखील इथे तर कोणी केली काय केली ते माहीत नाही, नासधूस। आपण हे बघू शकता, ही रेलिंग तुटलेली आहे। त्याच्यानंतर हे जे इथे मार्बल लावलेलं होतं, तर हे मार्बलची देखील इथे तोडफोड झालेली आहे आणि कोणी केली ते माहिती नाही। परंतु हे इतके आलेले येथे आंदोलनकारी लोक आहेत किंवा जे काही आहेत, तर त्यांच्या देखील हे लक्षात आलेलं नाही। तर कृपया करून या व्हिडिओच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभाग PWD ला मी एवढीच विनंती करतो, आपल्या दक्षिण नागपूरचे जे आमदार आहे मोहनजी मते यांना इथे विनंती करतो की त्यांनी इथे विशेष लक्ष द्यावं आणि हे जी इथे नासधूसची तोडफोड झालेली आहे ती दुरुस्ती करून या स्मारकाला थोडे इथे साफसफाई करिता देखील एक व्यक्ती नेमणूक करण्यात यावी, जेणेकरून हे जे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं जे स्मारक आहे ते अजून सुंदर व स्वच्छ राहील, याची दक्षता आपण घेतली पाहिजे। आणि हे जे रेलिंग इथे तुटलेली आहे, या ज्या टाईल्स इथे तुटलेल्या आहेत, ह्या ज्या टाईल्स इथे तुटलेल्या आहे, हे जे तुटलेली आहे याची इथे रिपेरिंग करणे अत्यंत गरजेचे आहे। कारण हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे। प्रेक्षणीय स्थळ म्हणण्यापेक्षा एक स्मारक आहे, राष्ट्रीय स्मारक याला म्हणता येईल। कारण इथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक आहे आणि ते आपण लोकसेवक असल्यामुळे या गोष्टीला, या घटनेला आपण गंभीरतेने घेतलं पाहिजे। कारण की हे कशा पद्धतीने तोडफोड झाली ते तर आम्हाला कोणाला माहीत नाही, परंतु जागृत व जबाबदार नागरिकाच्या वतीनं मी प्रीतम नामदेव शंभरकर, प्रभाग क्रमांक 34 दक्षिण नागपूर, हे माझ्या आज दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी लक्षात आले असता मी हा व्हिडिओ इथे व्हायरल करतो आहे आणि आपल्या लक्षात आणून देतो आहे। तर लवकरात लवकर मला हीच अपेक्षा आहे की आपण लवकरात लवकर या स्मारकाचं इथे रिपेरिंग वर्क सुरू कराल आणि या स्मारकाला अजून चांगलं बनवाल, एवढीच मी आपणास विनंती करतो। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। धन्यवाद।